दरम्यान या महिन्यात 2 दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा बोरघाटातील या घटनांमुळे या संपूर्ण घाटाचं सर्वेक्षण करण्यात येत आहे। सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। धोकादायक भाग आणि दगड हलवण्यात येणार आहेत। उद्यापासून हे काम सुरू करण्यात येईल। वाहतुकीचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे। एक्सप्रेसवेवरून 1-1 तासाचा ब्रेक घेऊन वाहनं सोडण्यात येणार आहेत। दरडी पाडण्याच्या काळात वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। त्यानंतर 1 तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा वाहतूक सुरू केली जाईल। हलकी आणि प्रवासी वाहनं जुन्या नॅशनल हायवेनं सोडण्यात येणार आहेत। सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांनी। सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब ते इथं आलेले आहेत। आपण त्यांच्याशी सर आपण या ठिकाणी सर्व आढावा घेतलेला आहे, ते कोण काय निर्णय घेतलेला आहे आपण यामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे। आडोशी ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे वरती जाऊन मी पाहिलंय। काही भाग आणखी पोकळ झालेला आहे, लूज झालेला आहे, त्यामुळे तो भाग खाली काढावा लागेल ब्रेकरच्या सहाय्याने आणि नंतर याला पूर्णपणे सुरक्षित केलं जाईल सेफ्टी नेटच्या सहाय्याने आणि कायमस्वरूपीची योजना ही असेल। साधारणपणे सर या सर्व प्रोसिजर आहे याला नक्की किती दिवस लागणार आहे सर्व? आता हे उद्यापासून तर तोडण्याचं काम सुरू, जे भाग धोकादायक झालेला आहे जो पोर्शन ते खाली काढावं लागेल आणि त्यानंतर मग पुढची जी कार्यवाही आहे पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी ते जो काही कालावधी लागेल तो निश्चितपणे, परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हलकी वाहनं मुंबई पुणे रस्त्यावरून जातील सुरळीतपणे आणि जेव्हा ब्रेकरचं काम या ठिकाणी सुरू असेल मोठे दगड ब्रेक करण्याचं आणि खाली जेव्हा पडतील तेवढ्या वेळापुरता हा रस्ता बंद राहील। पुन्हा रस्ता सुरू होईल आणि नंतर पुन्हा असं ब्रेक घेऊन हे काम करावं लागेल जेणेकरून हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे आणि म्हणून प्रवाशांची देखील गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल। परंतु हे काम देखील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच करतोय आपण, त्यामुळे प्रवाशांनी देखील यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम करत आहे आणि हे जे काम चालू आहे हे काम चालू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी या काम चालू असण्याच्या दरम्यान घेतली जाणार आहे असं श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश विशाल पाडाळे, झी मीडिया, आडोशी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।